फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ. नमस्कार, आपला सर्वांचं स्वागत आहे फलटण चौफेर या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये. फलटण चौफेर या यूट्यूब न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी असणाऱ्या तमाम प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा. आणि या शुभेच्छा आम्ही देतोय राजधानी दिल्लीच्या मातीमधून. आणि आपण पाठीमागे बघतोय महाराष्ट्र सदन नवी दिल्ली या ठिकाणी किती थाटामाटात किती उत्साहात ही शिवजयंतीचं आयोजन या ठिकाणी करलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा आसनारूढ पुतळा, आसनारूढ असणारी मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे. त्याचबरोबर असणार सजावट सजलेली आहे. खाली असणारा पाळणा सजतोय आणि उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असणारा शाहिरांचा स्टेज सजला जातोय. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांच्या अंगावरती शहरेल असं शाहिरी जलसा या ठिकाणी स्वप्नील डुंबरे नाशिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केली जाते. आजचा असणारा दिवस या ठिकाणी सर्वसामान्य दिल्लीकरांच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये एक नवीन चैतन्य, नवीन उत्साह घेऊन येणारा आणि काही क्षणामध्ये या ठिकाणी असणाऱ्या सोहळ्याची सुरुवात होती. या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय छत्रपती संभाजीराजे. तर राजे या ठिकाणी या 2018 पासून होणारी ही भव्य दिव्य शिवजयंती या ठिकाणी लोक उत्सवाकडे वाटचाल करते आणि हे 396 शिवजयंती आहे आणि पुढच्या 4 वर्षामध्ये 400वी शिवजयंती या ठिकाणी साजरा होत आहे. तर सर्वसामान्य शिवभक्ताच्या मनामध्ये प्रश्न आहे की राजे, आपण या ठिकाणी असणारे भारताचे पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक करण्याकरता, मानवंदना देण्याकरता या ठिकाणी येणार आहेत का? आपण त्याबाबतीत काय पुढाकार घेणार आहात का? 8 वर्षाच्या अगोदर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं ज्यावेळी आम्ही पहिली व्यापक शिवाजी जयंती रात्री दिल्लीत सुरू केली त्यावेळी पंतप्रधानांना आम्ही बोलवलं होतं. ते येतोच म्हटलं ते, पण शेवटच्या टप्प्यात ते येऊ शकले नाहीत. म्हणून त्यावेळी देशाचे राष्ट्रपती, नौदल प्रमुख, लष्कर प्रमुख आले होते. छत्रपती शाहू महाराज होते तिथं. आणि जो प्रश्न तुम्ही विचारा हा रास्त नाही की 400वी शिवाजी महाराजांची जयंती ह्या 4 वर्षात आणि 4 वर्षानंतर होणार आहे. आणि दिल्ली ही राजधानी आहे आणि शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन आपल्या सर्वांसाठी केलं होतं. आणि म्हणून मी निश्चितपणाने देशाच्या पंतप्रधानांना निमंत्रित करणार की आपण राजधानी दिल्लीत, तुम्ही कुठेही शिवजयंतीला जावा, पण राजधानी दिल्लीच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीला 400 वेळा तुम्ही इथं निश्चित यावं. माझं खास आमंत्रण देणार आहे. मी स्वतः जाऊन भेटीत पंतप्रधानांना आणि आग्र्याचं निमंत्रण राहील. नक्कीच या ठिकाणी महाराज संभाजीराजे छत्रपती यांनी फलटण चौफेरच्या माध्यमातून या ठिकाणी पंतप्रधान आव्हान केलेलं आहे की आपण या 400व्या शिवजयंतीसाठी या ठिकाणी नक्कीच हजर राहायचं आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी असणाऱ्या रणरागिणी आहेत खऱ्या अर्थानं या संपूर्ण आयोजन समितीच्या त्या सदस्य आहेत आणि यांच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य सजलेल्या पाळण्याचं नियोजन आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे यांचं असणारं आयुष्याचं नियोजन यांच्याकडून आहे. तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या नियोजनाबाबतीत त्यांचं असणार काय आहे. तुमच्याकडे आता औषणाचं नियोजन आहे, त्याचबरोबर पाळण्याचं असणारं नियोजन आहे. तर या योजना आपलं कसं चालतंय? सध्या आता आज जर तुम्हाला ऐकायला भेटायला लागले तर ते पोवाडा चालू आहे. शिवाजी महाराजांचे पूर्ण जीवन त्याच्यावर पोवाडा चालू आहे. तिथे फेटे बांधण्याचे सगळं कार्यक्रम सुरू आहे आणि आता आम्ही औक्षणासाठी वाट पाहत आहोत जे शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती त्यांचं. आणि त्याच्यानंतर आत पाळण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तिथं आपलं पारंपरिक पाळणा कार्यक्रम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा जो जन्माचा असतो तो बोलला जाणार आणि त्याच्यानंतर शिवगर्जना, मग ढोल आणि डान्स पथक सुरू होतील आणि त्याच्यानंतर बाहेर इथं फुलांची माळ वगैरे घालायला येईल आणि नंतर शोभायात्रा. यावर्षी मेन आकर्षण शिवजयंतीचं शोभायात्रेचं आहे जी महाराष्ट्र सदनाच्या बाहेर आपण सुरू करणार आहे. जिथे वारकरी पद्धत, नंतर डान्स पथक आणि बायकांची लेझिम वगैरे तुम्हाला बघायला भेटतील. नक्कीच असणार हे भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी आहे. यांच्या वतीनं हे सर्व पाळण्याचं नियोजन आणि औषणाचं नियोजन या ठिकाणी केलं जातं. शिवजयंतीचं असणारं हे भव्य दिव्य आयोजन, या भव्य दिव्य आयोजनामध्ये या ठिकाणी शिवभक्त आहेत. खऱ्या अर्थाने या शिवभक्तांची ओळख म्हणजे हे असणारे फलटण तालुक्याचे साखरवाडी गावचे असणारे शिवभक्त आहेत. त्यांची या ठिकाणी ओळख झालेली आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस या ठिकाणी हे कर्तव्यावरती या ठिकाणी रुजू आहेत आणि ते असताना आपल्या महाराजांना मानवंदना देण्याकरता आजच्या कार्यक्रमाला ते या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. सगळ्या भावना काय आहेत या संदर्भात? कधीपासून तुम्ही या ठिकाणी येत आहे? जय शिवराय. 2018 पासून नियमित दरवर्षी न चुकता आम्ही पूर्ण सहपरिवार सहकुटुंब या शिवजयंतीला उपस्थित राहतो. अत्यंत अभिमान होत आहे और इथून पुढं पण दरवर्षी आम्ही येण्याचा प्रयत्न करू और शिवजयंतीला आणि सगळ्या भक्तांना
शिवजयंत्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं नाव आणि ओळख या ठिकाणी राहिली आहे. माझं नाव निलेश गोरखनाथ रणवरे. मी सुरवडी गाव फलटण तालुका सुरवडी येथे राहतो आणि मी आता सध्याला केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलमध्ये कार्यरत आहे. आणि आपल्याबरोबर अजून एक शिवभक्त आहेत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांची सुद्धा ओळख आपल्याला करणं गरजेचं आहे. एक सर्वसामान्य दिल्लीकर म्हणून या ठिकाणी ते आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देण्याकरता. नमस्कार, माझं नाव श्रीकांत आवटे आहे. मी CISFमध्ये आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये आहे. आम्ही इथे महाराष्ट्र भवनमध्ये दरवर्षी शिवजयंतीला आवर्जून उपस्थित राहतो आणि इथलचा असा भव्य दिव्य समारोह पाहून आम्हाला खूप हर्ष होतो. बस एवढंच बोलू शकतो मी. नक्कीच. जय शिवराय. तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा. संपूर्ण आयोजनामध्ये आपण ज्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावरती या ठिकाणी स्वाभिमानाचा भगवा फेटा दिसतोय याचं सर्वस्वी श्रेय या ठिकाणी दत्ताभाऊ वाळके पुणे यांना जातं. त्यांच्या माध्यमातून ते आणि संपूर्ण टीम या ठिकाणी फेटे बांधणीचं काम करताय. तर दत्ताभाऊ, आपण सकाळपासून या ठिकाणी फेटे बांधणीचं काम करताय. साधारणतः किती फेटे आपण आणलेले आहेत आणि तुमची टीम कितीची आहे? 2000 फेटे आणि 12 पोरं आहेत. आणि साधारणतः किती वर्ष झालं तुम्ही येत आहे? 10 वर्ष. 10 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी तुमची पहिल्या वर्षापासून. पहिल्या वर्षापासून तुमची या ठिकाणी सेवा देत आहे. हां. हे होते सन्मान्य दत्ताभाऊ. या ठिकाणी संपूर्ण फेटे बांधणीची टीम ते या ठिकाणी त्यांचं कार्य करत असते. या ठिकाणी नाशिकचा शिवराय ढोल पथक आहे. शिवराय ढोल पथकाच्या वतीने या ठिकाणी मानवंदना दिली जाते आहे. खऱ्या अर्थानं ताई शिवराय ढोल पथकाच्या वतीने आपली मानवंदना आहे. आपण आता हे वादन दिल्लीमध्ये होत आहे तर किती जोशपूर्ण वादन आहे, कारण का आम्ही पाहतोय अतिशय जोशपूर्ण वातावरण आहे. खूप जास्त आम्ही खूप जास्त उत्सुक होतो कालपासून आणि आज आमचा जोश आहे शिवजयंती निमित्त. ओ माय गॉड, नेक्स्ट लेवलचा जोश आहे आमचा आणि खूप आनंद होतोय की दिल्लीमध्ये येऊन महाराष्ट्र संघात आम्ही आमचं हे वादन करतोय. खूप छान वाटतंय. म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा शिवजयंती करता.